किती पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आम्हाला तर नवल वाटते, आश्चर्य वाटते। या ठिकाणी तुम्ही कसे येता, कसे भोगता, कसे राहता, सर्व देह अभिमान सोडून राहता। कोणी कोटी झोपते, कोणी कोटी झोपते, कोणी कोटी राहते, कशाचीच त्याला पर्वा नाही। लहानसान ही गोष्ट झाली, देह देही नाही देह भाव, तो देव पाहायला गेलो ना देवच होऊन त्याला, एवढी गोष्ट त्याच्यामध्ये त्याला झाली। म्हणून मंडळी हा गोपाल काला त्याईनं साधू संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथामध्ये अभंगवाणी तयार केली। हा हरीचा काला आहे आणि हा हरीचा काला खावाचा असेल, हरीचा काला खावाचा असेल तर हरीच पाहिजे, आणि हरी नसेल, हरीच नाही आला, हरीच नाही आला तर काला कसे खा? हरीसाठी काल्यासाठी हरी पाहिजे। हरी आला तर काला झाला म्हणून समजा, त्याला काला खाता आला, नाही तर हा तुम्ही लाया पोळ्याचा मस्त पोटभर खाया तरी पण आत ते बाहेर, बाहेर ते आत, असं साधू संतांनी त्याची मागणी केली। जे आत आहे ते बाहेर, बाहेर आहे ते आत, या दोन्ही गोष्टीची त्यांनी मांडणी तयार केली। सगुणी भजता निर्गुणी पावला, हरी पाहिजे, हरी पाहिजे, हरी हरी आला तर आपला काला झाला, कोणी असे का? ह्या सगळ्या खटपटी कशासाठी असती? एका हरीसाठी, हरीसाठी आहे। आला हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कोण? कोणाला हरी म्हणावा? तर निवृत्तीनाथांनी ह्या गोष्टी सांगितल्या। हरी विना देव नाही, नाही जनी, 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 अखंड पर्वणी हरी जपा, अखंड पर्वणी हरी जपा, अखंड पर्वणी हरी जपासाठी का लागते? काहीच नाही लागत, टाळाची गरज नाही,
पेटीची ना कशाची गरज नाही, फक्त हरी पाहिजे. आता वाटते का आपल्याला हरी माहित आहे, हरी माहित आहे, कोणालाच माहित नसतं हरी. वाटते आपल्याला हरी माहित आहे, कोणालाच माहित नसतं, कोणालाच माहित नसतं, कोणालाच माहित नसतं. म्हणूनच त्यासाठी गुरु ठेवला. गुरु करिता गुरु शांती, गुरु करिता गुरु शांती. तुका माने देही सुख दिया रे, माने देही सुख दिया रे, तुका माने देही सुख दिया रे, तुका माने देही सुख दिया रे. आदित्या फेरी चौऱ्यासी, आदित्या फेरी चौऱ्यासी, आदित्या एवढा मोठा वचन प्रमाण तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी देऊन ठेवला. कोणता? तुका म्हणे देही, देही चुकलिया हरी, चुकलिया हरी. ज्याचा त्याचा आता विचार करावा मंडळी. हा काल्याचाच कार्य आहे आणि काल्याचाच प्रसंग तुमच्या समोर उभा राहा. हरी तत्व ज्याचे देही तोची येते तरला पाणी, तोची येते तरला पाणी, तोची येते तरला पाणी. बाकीच्याची गिनती नाही, बाकीच्याची गिनती नाही. ज्या देहामध्ये हरी हा प्रगट झाला असेल, ज्या देहामध्ये तो तरला, तो मोक्षाचा अधिकारी झाला. मोक्ष म्हणजे त्याची 84 योनी चुकली म्हणून हा मोक्ष हा शब्द ठेवला, नाव ठेवला. ओळखिला हरे अन्य तो संसारे,